वारं नाईक समोर बसलेत, दाते बसलेत, नानल बसलेत, कासकेडीकर आहेत, कुलकर्णी आहेत, खरे सर आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य होणार नाही. पण खरं तर सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की मगाशी खरे सरांनी जरा सुना पाटणकरांच्या बाबतीत जसा उल्लेख केलात ना, की सुना पाटणकरांनी सांगितलं की माझा उल्लेख करू नका पुरस्कार देताना, पण आम्ही तो कृतज्ञपणा करणार नाही. आणि जाणीव हा शब्द ज्या कलियुगातून हद्दपार होत चाललाय त्या युगामध्ये सुद्धा जाणीवेनी ज्यांनी मदत केली त्यांना आपण बोलवता, त्यापैकी मी एक आहे. म्हणून आपले सगळ्यांचे सुरुवातीलाच आभार मानतो. जसं वजे सरांनी माझ्या अगोदर सांगितलं की प्रत्येक माणसाचा काहीतरी स्वार्थ असतो. त्यांनी अब्राहम लिंकनची गोष्ट सांगितली. इथे मध्ये माझा एक स्वार्थ आहे. याचा कारण प्रत्येक वेळेला ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमामध्ये मी मिळवून दिलेल्या जागेच्या बाबतीत उल्लेख होतो. मला बरं वाटतं तो, अंगावर मुडभर मात चढतं. आणि असं वाटतं की या कलियुगात सुद्धा कुणीतरी आपली आठवण ठेवतंय आणि ते असे लोक आठवण ठेवतायत की ज्यांचं मार्गदर्शन हवंसं वाटतं. मी माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सतत असं सांगायचो की परमेश्वर कुणी बघितलाय, परमेश्वर मी बघितला नाही, परमेश्वर तुम्ही बघितला नाही, पण या ज्येष्ठ नागरिकांच्या रूपात मी सतत परमेश्वर पाहत असतो. आणि सतत त्या सर्वशक्तिमान परमेश्वराकडे सतत प्रार्थना करत असतो की हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे ज्येष्ठ नागरिक ज्यांनी मुलुंडकरांना सतत आणि सातत्याने आशीर्वाद दिला, जे माझ्याही पाठीशी सतत आणि सातत्याने उभे राहिले, मी कोणतंही काम केल्यानंतर माझ्या पाठीवर ज्यांनी कौतुकांची थाप मारली, त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना शतायुषी होण्याचं भाग्य मिळवले. अशा प्रकारची मी प्रार्थना सतत आणि सातत्याने करत असतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अतिशय आभार मानतो. मला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिक संघाला जसा एक गौरवाचा इतिहास आहे, मगाशी कुलकर्णी सरांनी किंवा नानल सरांनी उल्लेख केला. आज बरं वाटलं ना, नानल अनेक दिवसांनी मला भेटली आणि मी तिथे बसल्यानंतर म्हणलं की पुण्याला गेल्यापासून नानलांची माझी भेट झाली नाही. नाहीतर प्रतिदिन सकाळी भेटणारी ती माणसं आहेत ना चालताना, त्याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक होते, त्याच्यामध्ये नानल असायचे. पण जसा हा गौरवपूर्ण उल्लेख आहे ना की ज्येष्ठ नागरिक संघाचा उल्लेख हा उभ्या महाराष्ट्रामध्ये गौरवाने येते, तसाच उल्लेख मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात सुद्धा होतो. याचं कारण सगळ्यात पहिलं विरंगुळा केंद्र मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे मुलुंडमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे 2 वर्षापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई महानगरपालिकेने विरंगुळा संघासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केली. पण आपण ही जागा किंवा हे सगळं हे त्यावेळेला उभं केलं की मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये या विषयासाठी कोणतीही तरतूद नव्हती, किंबहुना कोणताही उल्लेख नव्हता. आणि मला हे सांगायला अतिशय अभिमान वाटेल, किंबहुना मला तो उल्लेख करावाच लागेल, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आज डांगे नाही आहेत, आज मालसे नाही आहेत, IDK मॅडम इथे आहेत, वारं नाईक आहेत. वारं नाईकांचं एक पत्र मी इथे जपून ठेवले की ज्यावेळेला ही जागा मिळत नव्हती आणि मागाशी कोणीतरी उल्लेख केला, मला वाटतं नानल सरांनी, की कुणी मला घर देता का घर, नटसम्राटमध्ये बेलवलकर गुरुजी. आणि त्यावेळेला मी तुम्हाला खूप मोठा संघर्ष झाला, त्याचा आता उल्लेख इथे मी करणार नाही वेळेअभावी. पण ज्या वेळेला हा संघर्ष झाला, अनेक राजकीय नेते हे माझ्या त्यावेळेला विरोधात होते ही जागा देण्यासाठी, पण एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. याचं कारण ज्या दैवताला स्मरून मी सगळं समाजकार्य करतो तो म्हणजे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा. तर हा वाद एवढा वाढला होता की हा वाद शेवटी बाळासाहेबांच्या दरबारी गेला आणि बाळासाहेबांनी या जागेची विभागणी केली. मी ह्या जागेला 14,000 जागेवरती 7,000 जागा ही ज्येष्ठ नागरिक संघाला द्या अशा प्रकारसाठी आग्रह होतो. बाळासाहेब मला बोलले जाऊ द्या 5,000 द्या, अगोदर ती जागा घे नंतर आपण घेऊ. म्हणून बाळासाहेबांचा उल्लेख सुद्धा मला इथे विशेष अर्थाने करावा लागेल. आपण मला या ठिकाणी बोलवलात, मला बोलण्याची संधी दिली. आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.